महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। आपल्या पंचकृषीमध्ये जे एक शेतकरी बांधवांच्या एक आनंदाचं एक वातावरण निर्माण झालं आहे की साक्री तालुक्यामध्ये पांजरागान साखर कारखाना सुरू होणार आहे। पण याच्यातच जे धनंजयजी आयरा होते त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली की त्यांनी एक मुद्दा मांडला होता की तुम्ही ह्या गोष्टीचं राजकारण करू नका, की आगामी काळात ज्या निवडणुका येणार आहेत ह्या काळामध्ये तुम्ही फक्त कारखान्याचा मुद्दा साधून निवडणुकीवर मात करू नका, हा त्यांचा मुद्दा होता। त्याच पार्श्वभूमीवर आपण आज जे स्थानिक जे रहिवासी आहेत आणि जे धनंजय आयराव यांच्या तोंडून पत्रकार परिषदेमध्ये ऐकलं की जी लोक या घरात राहत आहेत, चांगली घरं आहेत, पक्की घरं आहेत आणि ते पाडण्याचं कारस्थान ह्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्याच संदर्भात आपल्या सोबत ते काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया। ताई, तुम्हाला साखर कारखाना सुरू होतो हे माहिती पडलं? हो, माहिती पडलं आम्हाला। बरं, साखर कारखाना सुरू होतोय। आम्ही जवळजवळ 50 वर्षापासून इथे राहतोय। थोडं जोरात। आम्ही 50 वर्षापासून इथे राहतोय। आमच्या मुलाचं लग्न झालं तेव्हा कारखाना बंद पडला। आम्हाला घर करू नये, आम्ही इथेच राहणार आहे, आमचे घर सोडणार आहे आम्ही। तसा GR निघालाय? GR निघालाय, तो GR कोणी काढला? मंजुळाताईंना आम्ही सांगू, मंजुळाताईंकडे आम्ही जाऊ, आमचे घर खाली करू नका। आम्ही स्वतः दादा भुसे साहेब, मंजुळाताई, रावल साहेब हे आपल्याच इथेच म्हणजे जवळच इथे बस स्टँड जवळ येणार आहेत। त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? आम्ही सांगू इच्छितो की आम्ही खूप हाल कष्ट काढले आहे, आम्ही हे घर सोडणार नाही। आम्ही मजुरी करून दिवस काढतोय, आमचे मुलं बाळ मजुरी करताय, आम्ही खूपच हाल अपेष्टा काढल्या, आम्ही हे घर सोडणार नाही। मंडळी, एक थोडक्यात त्यांचे अश्रू अनावर झाले आणि बोलताना त्यांचे अश्रू निघाले आणि ताईंना फक्त एकच विनंती करतायत की तुम्ही कारखाना सुरू करा, हा आनंद आहे, पण आम्हाला बेघर करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आम्हाला सारा नाही ना, सारा नाही, आम्हाला कुठलाच सारा नाहीये। आम्ही जायचं कुठे? आम्ही 50 वर्षापासून लग्न करून जसं आलोय तसं इथे राहतोय। मग आता अचानकपणे तुम्ही आमचा निर्णय काय घेतला?
घरं खाली करायचा? कशासाठी करताय तुम्ही? आम्हाला बेघर करून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही कारखाना सुरू करा, आमचं दुमत नाही. कारखाना सुरू होतं आहे, आम्हाला खूप आनंद झाला आहे. परंतु आम्हाला बेघर करण्याचं तुम्ही जे निवेदन काढलं आहे ते काही आम्हाला पटत नाही ना. आम्ही जायचं कुठे आता या वयामध्ये? आम्ही लोकांची धुणंभांडी करतो, आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो. हे कारखान्याचे घर आहेत म्हणून आम्ही इथं राहिलो आहेत. आम्हाला सारा असता बाहेर तर आम्ही गेलो असतो. परंतु त्यांचं कुठे काही म्हणणं असेल, आम्ही घरं रिकामे करणार नाहीत. तुम्हाला जर आमचे घरं पाहिजे असतील तर आमच्या प्रेतावरून तुम्हाला जावं लागेल. आम्ही आत्महत्या करू, मरून जाऊ आम्ही, पण आम्ही घरं रिकामे करणार नाही. जो म्हणजे नवीन टावर उभं करण्याचा त्यांचा एक GR आहे, हो बरोबर, की त्याचं 5 मजली ते बनवणार आहे. हो त्याच्यात जो अवेलेबल जो म्हणजे कारखान्यात जो कार्यरत असेल ते घर त्याला मिळेल. तुमचा कोणी वारसा आहे का की आपण? आमचे वारसा आता मोठे झाले आहेत ना हो. ते आता ते काय म्हणतात वयामध्ये बसणार नाही आणि ते आमच्या मुलांना घेऊ शकणार असतील. किरकोळ मुलं त्यांनी घ्यावं कामावरती. त्यांच्या शिक्षणानुसार कुठे डिग्री असेल तसं त्यांनी नोकरीला लावावं. आम्ही जर सांभाळून ठेवला आहे इतक्या वर्षापासून कारखाना, समजा इथं राहिलो नसतो आम्ही तर नुसते पत्रे दिसले असते यांना, मग यांनी काय विकत घेतलं असतं? पत्रे घेतले असते का? आम्ही इथं आहोत, आम्ही रात्र पहाट आमचं पूर्ण लक्ष कारखान्यावर असतं म्हणून तो जसाचा तसा उभा आहे आज, त्यांना दिसतोय. आम्ही सांभाळल्यामुळे तुम्ही आज काही का असेना पैसे टाकून तो विकत घेताय, मग आम्हाला बेघर करून तुम्हाला काय मिळतंय? मंडळी, त्यांच्या बोलण्यावरून एवढंच आपल्या लक्षात आलं की त्यांची एवढी आवक देखील नाही की आज ते कुठेतरी प्लॉट किंवा जमीन घेऊ शकतात आणि नवीन घर उभारू शकतात. हा त्यांचा मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे जे त्यांची वारस आहे, वारस त्यांना पहिले प्राधान्य द्यावं आणि नंतर बाकीची भरती करावी. क्वालिफिकेशननुसार त्यांचं शिक्षण जसं असेल त्यानुसार त्यांना नोकरी देण्यात यावी, तसं त्यांना हुद्दा देण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये की ते कुठं जागा घेऊन दुसरं घर बांधू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते पूर्ण ठामपणे आहेत की कितीही काही झालं तरी आम्ही आमची घरं खाली करणार नाही. आणि कोणते अधिकारी आले तरी त्यांना आम्ही इथे थारा देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ताई आपल्यासोबत आहेत, ताई काय सांगा? बोला ताई, बोला. त्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला बोल. माझं सांगणं एवढंच आहे की ताईंनी आमचा काहीतरी चांगला विचार करावा. ताईंवर आरोप नाही करू शकत तुम्ही. ताईंचा विषय असा आहे की ताईंनी जो 25 वर्षापासून जो कारखाना ठप्प होता त्यांनी चालना दिली. माझा प्रश्न लक्षात घ्या, त्यांनी चालना दिली. जो चांगले मातंबर पुढारी जे करू शकले नाही ते ताईंनं करून दाखवलं. तो कारखाना सुरू केला, त्याच्यात तुमचा रोजगार वाढेल, त्याच्यात तुमच्या कारखान्याला जे जुने दिवस होते ते परत येतील. आणि हे तुम्हाला दिवाळीचं बोनस आहे असं मी माझ्या मते म्हणतो. फक्त विषय असा आहे की तुम्हाला जे तुमच्यासोबत जे घडणार आहे, तुमच्यासोबत ते होणारी ती फक्त ताईंना विनंती करायची. मी ताईंना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की ताईंनी आमचा चांगला विचार करा. घराचं बेघर नका करू, घराचं बेघर नाही करा, बस मी एवढं सांगू इच्छितो. मंडळी, आपण दादा बोलणार आहेत तुम्ही? मंडळी, आपल्यासोबत जे कारखान्यात त्यांनी किती वर्ष लागली? मी 22 वर्ष ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आपण म्हणणं ऐकूया. आणि त्यांचे वारस पण आहेत. आपण याच्यानंतर गावात म्हणजे जी वस्ती आहे, जे घरं आजही पडक्या अवस्थेत आहेत त्या घरांना आपण भेट देऊ. ते देखील आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला ते दृश्यही दाखवू आणि दादांसोबत बोलू. दादा काय सांगता? मी इतकं सांगू इच्छितो, जे काही आता आहे प्रस्ताव चालू आहे किंवा कारखाना सुरू होतो याचा आनंद आहे. कारखाना सुरू होतोय त्यामुळे आम्हाला 100% आनंद आहे. हो, त्या आनंदात काहीतरी कुठलंही विरजण टाकू नये आणि आमच्या राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. आम्ही जे काही ऐकतोय ते फार चुकीचं आहे. आणि आम्हाला तुम्ही जर बेघर करत असाल तर तुम्हाला आमच्या प्रेतावरून जावं लागेल. आम्ही जवळजवळ
ज्या 40% तुमची नेमकी भूमिका काय असते? आमची भूमिका एकच आहे की आम्हाला बेघर करू नये. रोजीरोटी मिळावी रोजीरोटी तर तिथे तुम्हाला ते- आणि आम्हाला बेघर करू नये ही एकच ताईंना विनंती राहील. आम्ही जवळजवळ म्हणजे कारखाना चालू असताना 40% पगारावर सुद्धा काम केलं, तरीसुद्धा या कारखान्याला यश आलं नाही. बंद पडायचा तो बंद पडलाच. त्यावेळेस लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, हंडा पाणी घेऊन आम्ही जीवन जगलो. आमच्या पोरांचं शिक्षण केलं, अंधारात आम्ही त्यांचे लग्न केले. आणि आज जी वेळ येते आमच्यावर ते फार म्हणजे दयनीय आहे आणि अटॅक येण्यासारखे. आजच बऱ्याच लोकांना अटॅक येण्याची परिस्थिती होऊन गेलेली आहे. म्हणून याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग काढावा, आम्हाला काहीतरी ते सपोर्ट मिळेल अशा पद्धतीने व्यवहार करावा. आणि ताईंना एवढंच माझं नम्र विनंती आहे. एक आपण जेव्हा या लोकांची चर्चा केली, महिलांची चर्चा केली, चर्चा करत असताना ते इमोशनली झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या की तुम्ही कारखाना सुरू करताय तो एक आनंदच आहे, पण आज म्हणजे आज वृद्ध लोक आहेत, त्यांच्याने कुठं त्यांनी जावं आणि कुठं राहावं हा प्रश्न त्यांच्याकडे निर्माण झाला आहे. मंडळी, आपण अजून गावात जाऊया, गावाशी जी लोकं असतील, जी अवेलेबल लोकं असतील त्यांच्याशी आपण चर्चा करूया. आणि ताईंना नव्हे तर आपण एक मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्रजी फडणवीस यांना देखील विनंती करूया की ज्यांनी ह्या गोष्टी, ठीक आहे कारखाना चालू केला चांगली गोष्ट आहे, लोकांना रोजगार मिळेल, त्यांचे पुन्हा आनंदाचे दिवस येतील, दिवाळीचं एक तुम्ही चांगलं एक छान असं गिफ्ट त्यांना दिलं आहे, पण त्यांना बेघर केल्यानंतर त्यांना दिवाळी कोणती गोड लागणार आहे हा एक मोठा मुद्दा आहे. आणि जी पत्रकार परिषद ऐकली, जी पत्रकार परिषद पाहिली किंवा आम्ही स्वतः त्या पत्रकार परिषदेला हजर होतो, त्याच्यानंतर हा मुद्दा काढलेला आहे की जी लोकं आहेत त्यांना त्यांची घरं पाडण्यात येणार आहेत आणि ती जागा मोकळी करणार येणार आहेत. आणि नवीन टावर तुम्ही उभं करताय, पण नवीन टावरमध्ये त्यांना जागा मिळणार आहे का? तुम्ही असं देखील म्हटलं आहे की जी रिटायर लोक आहेत त्यांना आम्ही जागा देऊ शकत नाही, जे अवेलेबल जे लोक लागतील त्यांना आम्ही टावर देऊ. अधिकारी लोकांना तुम्ही ते स्पेशल प्लेस बांधतायत. मग ह्या लोकांचं काय? यांनी कुठं जायचं? यांचा उदरनिर्वाह कुठं करायचा? हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून आपल्या ज्या उद्घाटनाला जे येणार आहेत माननीय दादासाहेब भुसेजी यांना देखील विनंती करतो की ह्या लोकांचा विचार करावा, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करावी. ते तसे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही भूमिपूजनला याल त्यावेळेस ते तुमच्याशी चर्चा करणारच आहेत, पण तुम्ही पर्सनली त्या लोकांना भेटा, त्यांच्या वेदना तुम्ही जाणून घ्या आणि मग या गोष्टीचा निर्णय घ्या. एवढंच आपण सांगू इच्छितो. आणि याच्यानंतर आपण गावात जाऊ, बाकी लोकांच्या देखील ज्यांच्या काही प्रतिक्रिया असतील, त्यांच्या काही भावना असतील त्या 50 वर्ष झाले इथे राहून. माझे मिस्टर इथं वॉचमॅन म्हणून काम करत होते. ते आता 2 वर्ष जानेवारीमध्ये वारले. 2 वर्ष झाले त्यांना वारायला. पण आम्ही अशा परिस्थितीत राहिलो आहे. मला 3च मुली आहेत, मला कुठला आधार नाही, माझी वय झाली, मग मी कुठं जायचं आता? मला तर मुलगा नाही, मला 3च मुली आहेत. मुली गेल्या मग मी कुठं राहायचं आता? माझा विचार कुठं पाठवायचा? आणि आता आम्ही 20-20 हजार लावून एक घरांना, यांचा फोटो घ्या, आमच्या घराला रिपेअर केली, फुटिंग केली आहे आम्ही आता त्या घरांची. आणि एक घर पडीत आहे, या घराची परिस्थिती घ्यायची. तसं आम्ही एक घरं ठेवलेले होते. आम्ही जर आज इथं राहिलो नसतं ते घरं सिंगापूर सारखे दरवाजांची घरं राहिले असते आत्तापर्यंत. आणि कारखान्यात आत्तापर्यंत एवढ्या 50 वर्षापासून काही एक खिळासुद्धा गेला नव्हता. पण आता 3 वर्षापासून गद्दारी झाली, तिथपर्यंत चोऱ्या व्हायला लागल्या. चोऱ्या होतात. आमचे सगळे लोक तिथं पळायचे कारखान्यात, यांचंच धरायचं. माझ्या मिस्टरांनी 2 गोंट्या पितळ धरलेलं होतं लोकांचं, चोऱ्या केलेले. ते 2 गोंट्या पितळ धरलेलं होतं. चेअरमननी काय दिलं होतं, एक इन्क्रीमेंट वाढवलं होतं माझ्या मिस्टरांचं 72 वर्षापूर्वी, 72 वर्षाला. मग आम्ही अशा परिस्थितीत राहिलो आहे ना. आता आम्हाला म्हणतात की तुम्ही घरं खाली करा. आम्ही कशाला घरं खाली करू? हाय कायदा, तो कायदा मंजूर आहे आम्हाला. पण तो कायदा कसा मंजूर करायचा? आम्हाला काहीतरी आमची सोय करायची, तरच आम्ही इथून निघू शकू. तुम्ही आमच्या घरांची परिस्थिती बघा, हे घरं कसे होते आणि आता कसे ठेवलेले. ते एक साक्री तालुक्याची एक शान आहे, कारखाना साक्री तालुक्याची शानच होती. ती शान बंद पडून गेली आणि ती बंद कोणी पाडली हे बी सगळ्या लोकांना माहिती. बंद कसा झाला कारखाना, मग त्याला आता उद्ध्वस्त करून आता तुम्ही चालवतायत ना, मग सगळ्यांचा विचार करायचा आणि मग तो पुढचा निर्णय घ्यायचा. एवढीच आमची विनंती आहे. येणाऱ्या 9 तारखेला तुम्ही बोलू शकू आम्ही तिथं. आम्ही येत्या 9 तारखेला आम्ही तिथं येऊ
गेटमध्ये कुठं आम्हाला कुठंही बोलवा, आम्ही तिथं येणार आहे. आता आम्ही आजूदादाने तो केलेला होता, उपोषण केलेलं होतं. त्या उपोषणामध्ये पण आम्ही जामीन होतो तिथं सहभागी होतो. आमची सोय करा तुम्ही, आमची सोय केल्याशिवाय आम्ही पाहू येतो. आमची वय झाली, आम्ही कुठं जाऊ आता? मला आता मुलगा नाही, मी निराधार आहे, मला कुठलाच आधार नाही. मग आम्ही कुठं जायचं? एवढं 52 वर्षापासून 50 वर्षापासून हे कारखाना आम्ही सांभाळून ठेवला आहे. आतापर्यंत खिळा सुद्धा इथून काही गेला नव्हता. हां, आम्ही जर राहिलो ना पांझराखान सहकारी साखर कारखाना विक्रीबद्दल तालुक्यात जे अफवांचे पेव फुटलेले आहे त्या संदर्भात सर्व तालुक्याच्या निदर्शनास आणू इच्छितो की सध्या बँकेकडून कारखाना विक्री झाल्याच्या बातमीला कुठलाही दुजोरा नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता पूर्ण 29 कोटी भरल्याशिवाय 9 तारखेला जो कार्यक्रम आहे हस्तांतर किंवा ताबा, या सर्व कार्यक्रमाला बँकेकडून कुठलाही अधिकृत दुजोरा नाही. फक्त पंचायत समिती, जिल्हा परिषद या येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही विशिष्ट लोकांकडून अफवांचा बाजारांचा पेव फुटलेला आहे आणि तालुक्याची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे. दुसरी गोष्ट, 30 कोटी भरल्याच्या नंतर पांझराखान वसाहतीतील नागरिकांनी हा कारखाना 25 वर्ष अतिशय सुखरूपरित्या तिथल्या तरुणांनी, कर्मचाऱ्यांनी सगळं व्यवस्थित लक्ष ठेवून हा कारखाना सांभाळून ठेवला आणि त्याच्यामुळे जे 30 कोटी प्रथमतः भरले जातील त्या विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला, पण तरी त्या 30 कोटीमधून सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचेच पैसे दिले जावेत. याला एक सबळ पुरावा म्हणून ज्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या संदर्भात हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, ज्या वेळेस गिरण्या मुंबईतील गिरणी विकल्या गेल्या त्यावेळेस तिथल्या सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचे तिथल्या जे काही घेणे असतील त्या प्रशासनाकडे ते देण्याआधी द्यावे आणि मग उरलेल्या पैशातनं बँकेचं कर्ज फेडावं. म्हणून आमची अतिशय तीव्र भूमिका अशी राहील की कारखाना विक्री झाला, प्रक्रिया पूर्ण जरी झाली तरी त्या 30 कोटीतनं सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचे जे 15 कोटी आहेत तेच दिले जावे आणि आम्ही ते घेणार. दुसरी गोष्ट, तिथे जे आमचे सर्व कर्मचारी एवढ्या दिवसापासून 50 वर्षापासून तिथे वसाहतीवर राहत आहेत, त्या कुठल्याही एका जरी व्यक्तीला तिथून बेघर करण्याचा प्रयत्न केला तर याला फार मोठ्या आंदोलनाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल. आम्ही कोणालाही बेघर होऊ देणार नाही. बोलण्यासारखं इथे भरपूर आहे, परंतु 9 तारखेपर्यंत 29 कोटी भरण्याची बँकेची मुदत आहे आणि मग परत 10-11 तारखेला आम्ही आमचे काय भूमिका असेल ती तालुक्यापर्यंत जाहीर करू. परंतु तालुक्यातील जनतेने आणि नागरिकांनी या भूलथापांना कोणीही बळी पडू नये. हा फक्त एक विशिष्ट व्यक्तींनी चालवलेला प्रपोगंडा आहे आणि त्यांच्या राजकीय हितासाठी चालवलेला. 25 वर्षापासून जो आपल्या साक्रीचा आणि भांडे शिवारातील पांझराखान साखर कारखाना जो बंद होता, त्याच पार्श्वभूमीवर आपल्या साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळाताई गावित जे अति चांगले जे पुढारी होते, मातंबर पुढारी होते, त्यांच्याकडनं तो प्रश्न सुटला नाही. ते आपले कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी हा प्रश्न सोडला आणि आपण आज त्याचे पती तुळशीराम गावित यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सरजी, हा जो साखर कारखाना सुरू केला आपल्या प्रयत्नाने, तो म्हणजे मग येत्या 9 तारखेला त्याचं भूमिपूजन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी काळात शेतकऱ्यांना आपण काय म्हणतो? गेल्या अनेक वर्षापासून पांझराखान साखर कारखाना हा बंद होता, परंतु हा तालुक्याचा असलेला आत्मा, तालुक्याचा असलेला सर्व शेतकऱ्यांचा, कामगारांचा, व्यापाऱ्यांचा, त्यांचा, आमचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि म्हणून त्याचा सुरू व्हावा, जेणेकरून इथल्या सगळ्या तालुक्यातल्या जनतेला त्याचा आधार मिळावा आणि म्हणून गेल्या 5 वर्षापासून हे प्रयत्न करत होतो
मग ते MSC बँक असेल, सरकारकडं असेल, सरकारी दरबारी असेल, सहकार आयुक्त असेल, सहकार ज्यांच्यामध्ये असेल, हा प्रयत्न करून मोठ्या मुश्किलीने मध्यंतरी काही टेंडर्स झाले, कोणी आलं कोणी नाही आलं, अनेक अडचणीमुळे तो सुरू करता आला नाही. परंतु ह्या वेळेला खूप प्रयत्न करून 2-3 जणं टेंडरमध्ये आले, त्याच्यात निगोशिएशन झालं आणि बँकेने ताब्यात घेतलेला असल्यामुळे बँकेच्या मार्फत तो या ठिकाणी त्याची प्रोसेस सुरू झाली आणि आज तो गायकवाड म्हणून बबनराव गायकवाड स्पायका ग्रीन एनर्जी यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्याकडं रावळगावचा देखील कारखाना आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी हा घेतलेला आहे. हा जरी घेतलेला असेल तर हा येत्या 9 तारखेला ते म्हणजे रिनोव्हेशनसाठी हे बँक आणि त्यांच्यामध्ये त्या पद्धतीने पुढे हळूहळू ते सगळं हे कारखाना रिनोव्हेशनसाठी ते प्रयत्न सुरू करणार आहे. त्यांच्या वेगवेगळ्या टीम आहेत. मग ते हळूहळू हे जरी सुरू असलं तरी त्यांना हा कारखाना रिनोव्हेशनसाठी त्यांना 7-8 महिनेही लागू शकतात. तर या कारखान्याच्या माध्यमातून हा आमचा शेतकऱ्यांचा, कामगारांचा, सगळ्यांचा, साक्री तालुक्यावासियांचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्या माध्यमातून हा सुरू व्हावा अशी सगळी जनतेची इच्छा आहे, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आपण प्रयत्न करून ही कारखाना साखर म्हणजे पांढरागान साखर कारखाना बचाव कृती समिती देखील आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून ज्या अडचणी आल्या त्या आम्ही शासन दरबारी असेल, बँकेकडे असेल त्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हा कारखाना आता सुरू होण्याच्या याच्यावरती आता सुरुवात झालेली आहे. तो सुरू व्हायला जरी वेळ असेल पण तरी ह्या सर्व दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न आहे आणि त्याला कुठेतरी पहिल्या स्टेपला पहिलं यश या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा येत्या या हंगामामध्ये जरी नाही सुरू झाला तरी पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरला निश्चितपणे तो सुरू होईल असा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने कारखाना घेणाऱ्याला देखील आम्ही त्याच पद्धतीने हे सगळं सांगतो की हा कारखाना कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी सुरू झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी असलेले कामगार असतील, शेतकरी असतील या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सगळ्यांच्या सोयीसाठी हा आम्ही प्रयत्न करतो. शेतकऱ्यांना जे कारखाना सुरू करतात त्यांना काही पीक वगैरे काहीतरी दिलं जातं किंवा कारखाना काहीतरी मदत करतो जे कारखानदार सुरू करणार त्या संदर्भात या माध्यमातून देखील जे काही आता नवीन जे कारखाना घेणार आहेत त्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे आणि पुन्हा विनंती करणारच आहोत की आपण सुधारित पद्धतीचे जे काही ऊसाची बेणं असतील, खतं असतील हे सुद्धा जेणेकरून आपण जर पुरवठा केलं तर निश्चितपणे शेतकऱ्याला ती मदत होईल. शेतकरी ऊस लावेल आणि ऊस काही 2-4-5 महिन्यात तयार होत नाही, त्याला कमीत कमी 12 महिने, 13 महिने, 14 महिने किंवा 10-11 महिन्याच्या पुढे वेळ लागतो. ते आत्ता सुरुवात केली तर येणाऱ्या पुढच्या सीझनला ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या 26च्या सीझनला हा कारखाना सुरू होऊ शकतो. ह्या माध्यमातून आम्ही त्यांना ही ऊसाची बेणं, खतं म्हणजे शेतकऱ्याला मदत केली तर शेतकरी ती लावेल असं देखील आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे. त्यांना पुन्हा विनंती पण करणार आणि त्या माध्यमातून ते मदत करतील. जाता जाता शेतकऱ्यांना आपलं पंचकृषीतील जे शेतकरी असतील त्यांना आपण काय आव्हान करतो? नाही, येत्या 9 तारखेला नाही, येत्या 9 तारखेला त्यांचं मुहूर्त आहे. पूजा करून त्या ठिकाणी ते हे म्हणजे कामाला जी काही सुरुवात करणार आहे तर ते हळूहळू स्टेप बाय स्टेप करतील. पण तत्पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांना हे कळायला पाहिजे, सगळ्या शेतकऱ्यांना हे माहीत झालं पाहिजे की बाबा आपला जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न पांढराकान साखर कारखाना हा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून त्याची मुहूर्तमेढ ही त्या ठिकाणी पूजन करून त्या ठिकाणी ते हळूहळू करणार. म्हणून सर्व शेतकरी कामगारांना आम्ही आवाहन करतो, बचाव कृती साखर कारखाना पांढराकान साखर कारखाना बचाव कृती समिती आहे, त्या समितीच्या माध्यमातून देखील आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्या माध्यमातून आपण 9 तारखेला या, आपणही त्याचे साक्षीदार व्हा. आपल्या समक्ष जे काही होणार आहे ते आपल्या समक्ष होणार आहे आणि म्हणून आम्ही आवाहन करतो की आपण येत्या 9 ऑक्टोबरला पांढराकान साखर कारखान्याच्या साईटवरही सकाळी 11 वाजता या. आपल्या समक्ष आपल्या तिथं आम्ही शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे की ज्या माध्यमातून कृषी डिपार्टमेंट असेल ते आपल्याला मार्गदर्शन करतील. नवीन खताच्या म्हणजे ऊसाच्या बेण्याच्या व्हरायटी किंवा ठिबकच्या असतील, काही मशिनरी असतील, हे सगळं आपल्याला पुन्हा माहिती व्हावं आधुनिक पद्धतीने म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे आणि शेतकरी मेळावा त्या दिवशी आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी यावं अशी विनंती. तर हे होते सौ मंजुळाताई त्यांच्या पती तुळशीराम गावित. आपण त्यांच्याशी चर्चा करत असताना सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी आव्हान केलं आहे की येत्या 9 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित व्हावं आणि आपल्याला पाहिजे तसं तिथं प्रशिक्षण दिलं जाईल की कोणत्या क्वालिटीचं आपल्याला बेणं भेटणार आहे आणि कशा पद्धतीने ऊस लागवड करायची आहे
हे देखील त्यांनी सांगितलं आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट नरेंद्रजी आहेत, पण त्यांच्याशी बोलूया. खरं तर पांजराखान सहकारी साखर कारखाना हा तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा आपला तालुका असं असताना आपल्या तालुक्यातला कारखाना जो आहे तो गेल्या 25 वर्षापासून बंद आहे. याला बऱ्याच वेळा इथं नेते येऊन गेले, पुढारी येऊन गेले, यांनी घोषणाही केल्या की कारखाना आम्ही सुरू करतो. त्या दरम्यान काही प्रक्रियाही झाल्या, परंतु त्याला पाहिजे तशी गती किंवा ते रिझल्ट मिळत नव्हते. गेल्या 5 वर्षापासून आमदार मंजुळाताई गावित, त्यांचे प्रतिनिधी डॉक्टर तुळशीराम गावित यांनी ही बाब मनावर घेतली आणि खऱ्या अर्थानं ते आता 9 तारखेला जो शुभारंभ कारखान्याच्या पुनर्जीविताचा होतो आहे, या मेळाव्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी यावं. कारण खऱ्या अर्थानं साक्री तालुक्यामध्ये नुसतं शेतकऱ्यांनाच नाही तर एक चलन फिरणार आहे, रोजगार मिळणार आहे. व्यापारी वर्गाला सुद्धा ते जो काही पगार असेल, काही जे उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्यांचं वाढणार आहे, त्याच्याने एक आर्थिक सुबत्ता पण या तालुक्यात नांदणार आहे. त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा असं वाटतं मला की पहिल्यांदा कारखाना सुरू होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. छोट्या मोठ्या अडचणी मोठ्या याच्यात येतच असतात. त्या आमदारताईंच्या माध्यमातून कशा सोडवता येतील, मग त्या कामगारांच्या असो किंवा शेतकऱ्यांच्या असो, ह्या अडचणींना चर्चा केल्यानंतर त्याच्यातून एक सोल्युशन मिळू शकतं. तर या कार्यक्रमाला विरोध करणं किंवा कारखाना सुरू करण्याला विरोध करण्यापेक्षा त्याच्यातून आपण चांगलं काय करून घेऊ शकतो याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ज्यांनी काही हरकती घेतल्या आहेत, धनंजय आयरावने घेतल्या असतात, तर धनंजय पण एक समजदार व्यक्ती आहे. हो, पत्रकार परिषद त्यांच्या अडचणी मला असं वाटतं, धनंजय माझा मित्र आहे, की त्यांनी हे प्रशासनासोबत हे मांडलं पाहिजे. कारखानदार जे येत आहेत त्याच्यासमोर मांडलं पाहिजे, ती चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून मदत घेऊन त्याच्यात काही सुवर्णमध्ये साधता येतो का किंवा काही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात का याची मदत ताईंकडनं घेतली पाहिजे. आमदार चांगलं सगळं काय होईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि धनंजयला विनंती आहे की चर्चा करा, सगळ्यांचं ही त्याच्यातून कसं जोपासलं जाईल हे बघा. म्हणजे आपण ज्याला म्हणतो विन विन पोझिशन दोघं साईडची असली पाहिजे. कारखानाही सुरू झाला पाहिजे, कोणाचं नुकसानही व्हायला नको. आणि याच्याकरता कटिबद्ध आपल्या आमदार मंजुळाताई गावित आहेत याची आम्हाला काय पूर्ण तालुक्याला खात्री आहे. आणि याच्यातून हा कारखाना सुरू होईलच आणि याच्यातून मार्ग नक्की निघेल अशी खात्री वाटते. 9 तारखेच्या कार्यक्रमाला सर्व शेतकऱ्यांनी, नागरिकांनी यावं, या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, याची डोळा याची देईल या ठिकाणी आपण तिथे उपस्थित राहावं. कारण यापुढे साक्री तालुक्याचे चांगले दिवस शेतकऱ्यांसाठी असतील, कामगारांसाठी असतील, ते नक्कीच येणार आहेत एवढं आवाहन करतो. मंडळी, हे आपल्यासोबत होते नरेंद्रजी मराठे, ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी चांगल्यापैकी आपल्या ज्या शेतकरी बांधवांना किंवा आपल्या पंचकृषी जनतेला आव्हान केलं आहे की एक आनंदाचा दिवस, एक थोडक्यात जर म्हटलं की दिवाळी बोनसच मिळाला भाऊ आपल्या तालुक्याला आणि एकदम आनंदाचं वातावरण आहे. आणि त्याच्यात कोणी ढवळाढवळ करू नये आणि जर काही असेल तुमच्या मनात प्रश्न तर तो ताईंकडे जावा, चर्चा करावी आणि तो सोडवायचा प्रयत्न करावा. फक्त जनतेचं मिसगाईड करू नये आणि ह्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये असं त्यांचं म्हणणं होतं. कारण याच्यातच पूर्ण आपला जो साक्री तालुक्याचा जो परिसर आहे, व्यापारी वर्ग असेल किंवा मजूर असतील किंवा कामगार असतील किंवा जे कोणी तरुण वर्ग असेल तो दुसऱ्याकडे 2-4-5 हजारांनी मोलमजुरी करून त्याचं पोटाची खळगी भरत असेल, त्याला हक्काचं स्थान मिळणार आहे. घराजवळ त्याला नोकरी मिळणार आहे. कोणी सिक्युरिटी गार्ड असतील, कोणी कामगार असतील, कोणी चांगल्या ज्यांचं जसं क्वालिफिकेशन असेल त्या पद्धतीने त्यांना ती रोजगार तो तसा मिळणार आहे. फक्त सर्वांनी आनंदमय वातावरण निर्माण करावं आणि 25 वर्षापासून जो प्रबल जो होता तो आज आनंद निर्माण केला आहे तो फक्त सौ मंजुळाताई गावित यांनी. त्यांना फक्त पाठिंबा द्या आणि त्यांनी जो केलेला तो प्रोजेक्ट सुरू केला आहे त्यांच्या पाठीशी उभे राहा एवढंच यांचं म्हणणं होतं.
गावात पोचलो, वस्तीत पोचलो आणि जी लोक रहिवाशी आहे आपण त्यांच्याशी चर्चा केली. आपण जो आता 9 तारखेला जे भूमिपूजन होणार आहे, आपल्या मागे बघू शकतो की ज्या कारखान्याचं भूमिपूजन होणार आहे तो कारखाना आपल्या मागेच आहे. आणि आपल्या ज्या समोरून जी तयारी चाललेली आहे, मंडपाची तयारी चालू आहे, सर्व गोष्टी चालू आहे, काम एकदम गतीप्रमाणे चालू आहे. पण स्थानिक रहिवाशांचं जे म्हणणं आहे की तुम्ही कारखाना सुरू करताय त्याचा आपल्याला आनंदच आहे, तो आनंद आहेच. पण तुम्ही जी लोक भरणार आहेत, जी भरती करणार आहेत, त्याच्यात आमचे वारसांचे काय किंवा आमचा जो मोबदला आहे तो आम्हाला कधी मिळणार आहे ते देखील त्यांना आश्वासन दिलेलं नाही किंवा कोणतं लेखी पत्र दिलेलं नाही. आणि जी धनंजय अहिरांची जी पत्रकार परिषद झाली होती त्यावर त्यांनी असं म्हटलं आहे की यांची घरं देखील खाली करण्यात येणार आहे आणि जी जुनी घरं आहेत ज्या पडक्या अवस्थेत आहेत तिथे आता लोक राहत नाही, काही लोक तुरळक अशी लोक राहतात, ते देखील पाडण्यात येणार आहे. मग यांचा उदरनिर्वाह आणि यांचा निवासस्थान यांची व्यवस्था सरकार करणार आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण उद्या देखील आणि परवा देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहू. तोपर्यंत बघत राहा आवाज TV. संजय सूर्यवंशी, साक्री. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.